नमस्कार. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे आपल्या MMRDA यांनी 2026 साठी एक मोठी भरती काढली आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळी माहिती घेऊया. एक दोन नाही, तब्बल 215 जागा. हो, ही खरंच एक खूप मोठी संधी आहे, खास करून अशा लोकांसाठी ज्यांना मुंबईच्या विकासात आपला वाटा उचलायचा आहे. हे बघा, ही फक्त एक 9 ते 5 ची नोकरी नाहीये. ही संधी आहे मुंबईचं भविष्य घडवणाऱ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये सामील होण्याची. म्हणजे विचार करा, MMRDA मध्ये काम करणं म्हणजे शहराच्या प्रगतीचा थेट भाग होणं. बरं, तर आपण ह्या भरतीची माहिती कशी घेणार आहोत? सगळ्यात आधी बघूया कोणती पदं आहेत, मग त्यासाठी शिक्षण आणि अनुभव काय लागतोय, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, आणि शेवटी काही महत्त्वाचे नियम आणि आरक्षणाबद्दल बोलूया. चला तर सुरू करूया. चला, पहिला मुद्दा. MMRDAने ग्रुप A, B आणि C म्हणजे तिन्ही महत्त्वाच्या गटांमध्ये भरती काढली आहे. याचा सरळ अर्थ असा की वेगवेगळ्या लेव्हलवर काम करायची संधी आहे. ही बघा, ही आहे ती ऑफिशियल जाहिरात. नीट पाहिलं तर लक्षात येईल की यात तब्बल 16 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. यावरूनच कळतं की ही भरती किती मोठी आहे. आणि हो, प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत हे पण स्पष्ट दिलंय. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न. या 215 जागा नक्की आहेत तरी कोणत्या पदांसाठी? चला, याचं वर्गीकरण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. या भरतीत सगळ्यात मोठा वाटा आहे इंजिनिअरिंगचा, तब्बल 145 जागा. त्यानंतर येतात प्रशासकीय पदं, ज्यासाठी 51 जागा आहेत, आणि मग तांत्रिक पदांसाठी 19 जागा. म्हणजे इंजिनियर्ससाठी तर ही सुवर्णसंधी आहेच, पण इतरांसाठीही भरपूर संधी आहेत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पात्रता. म्हणजे नक्की कोण अर्ज करू शकतं, शिक्षण काय हवंय, अनुभव किती हवाय. चला, हे बघूया. हे समजून घेण्यासाठी आपण एक महत्त्वाचं पद उदाहरण म्हणून घेऊया. ते म्हणजे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल. कारण याच्या जागा सगळ्यात जास्त आहेत. याची पात्रता कळली की बाकी पदांचाही अंदाज येईल. इथे बघा, एका बाजूला पदांची यादी आहे आणि दुसऱ्या बाजूला याच असिस्टंट इंजिनियर सिव्हिल पदासाठी लागणारी सविस्तर पात्रता दिली आहे. चला, यातले महत्त्वाचे पॉइंट्स एकदम सोपे करून समजून घेऊ. तर या पदासाठी काय हवंय? सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री आणि एकूण 5 वर्षांचा अनुभव. पण थांबा, यात एक अट आहे. या 5 वर्षांपैकी कमीत कमी 3 वर्ष S15 किंवा तशाच पेस्केलमध्ये काम केलेलं हवं. म्हणजे एका चांगल्या लेव्हलचा अनुभव गरजेचा आहे. मग तो सरकारी असो, PSU किंवा प्रायव्हेट. बांधकाम प्रकल्पांचा अनुभव हवाच. आणि हो, मॉडर्न अर्बन इंजिनिअरिंगचं ज्ञान असेल तर उत्तमच. आता या भरतीची रेंज बघा. एका टोकाला आहे असिस्टंट इंजिनिअरसारखं एकदम टेक्निकल पद, ज्याला खास डिग्री आणि अनुभव लागतो, आणि दुसऱ्या टोकाला आहे क्लर्क टायपिस्ट. यासाठी कोणत्याही फील्डमधला ग्रॅज्युएट चालू शकतो, फक्त MSCIT आणि टायपिंग स्पीड हवा. म्हणजे बघा, इंजिनिअरपासून ते सामान्य पदवीधारांपर्यंत सगळ्यांसाठी इथे काही ना काही आहे. ओके, पात्रता समजली. आता सगळ्यात क्रिटिकल भाग, अर्ज कसा आणि कधी करायचा. इथे मात्र अजिबात चूक करायची नाही, नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे, तोही MMRDAच्या ऑफिशियल वेबसाईटवर. दुसरा कुठलाही मार्ग नाही, हे लक्षात घ्या. ही बघा, जाहिरातीतलं हे वेळापत्रक. इथे अर्ज कधी सुरू होणार आणि शेवटची तारीख काय आहे हे अगदी स्पष्ट दिलंय. या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये आत्ताच मार्क करून ठेवा. लक्षात ठेवा, अर्ज सुरू होत आहेत 19 फेब्रुवारी 2026 पासून आणि शेवटची तारीख आहे 20 मार्च 2026. आणि फी भरण्याची शेवटची तारीख सुद्धा 30 आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, वेळेत अर्ज करून टाका. ठीक आहे, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जो तितकाच महत्त्वाचा आहे. इथे आपण काही महत्त्वाचे नियम आणि आरक्षणाबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी म्हणजे डॉमिसाईल असणं बंधनकारक आहे. याचाच अर्थ आपल्याकडे महाराष्ट्राचं डॉमिसाईल सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. बरं, आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर सरकारी नियमांप्रमाणे महिला, खेळाडू, माजी सैनिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षण लागू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट्स असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हो, प्रत्येक पदासाठी कोणत्या प्रकारचं दिव्यांगत्व चालेल याची डिटेल माहिती जाहिरातीत आहे, ती एकदा नीट वाचून घ्या. तर ही होती MMRDA भरतीबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. ही खरंच फक्त एक नोकरी नाहीये, ही मुंबईच्या विकासाचा भाग होण्याची एक मोठी संधी आहे. मग आता प्रश्न हा आहे
की मुंबईचं भविष्य घडवण्यासाठी आपलं योगदान द्यायला आपण तयार आहात का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर अजिबात वेळ न घालवता MMRDAच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट स्क्रीनवर दिलेली आहे. अर्ज करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.